आज बनवणार आहे मी मेथीदाणेमधील फळं. एकदम पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी आहे हे मेथीदाणे. आता पाणी ठेवलं आहे मी गॅसवरती उकळायला गरम. आता गरम पाण्यामध्ये हे मेथीदाणे आपण शिजवून घ्यायचं. पाणी उकळल्यानंतर टाकूया आपण त्याच्यात. आता पाणी गरम झालं आहे, आपण ह्याला शिजवून घेऊया आता छान. ह्याला व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं आपण. हे पहा, आता अशा प्रकारे शिजले आपले मेथीदाणे व्यवस्थित. आता आपण तोपर्यंत त्याच्यामध्ये पीठ घेऊया. गव्हाचं पीठ थोडंसं, थोडंसं ज्वारीचं पीठ घ्यायचं, 1-2 चमचे, नाही घेतलं तरी चालेल. आता याला मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ, आणि शिजवलेले मेथीदाणे टाकून घेऊया. हे पाणी काढून फक्त दाणे दाणेच घेऊया. आता ह्याला आपण मळून घ्यायचंय. थोडंसं गरम आहे. थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आपण ह्याला. यात कोथिंबीर पण टाकून घेते मी. चमचाभर तेल पण टाकूया. आता व्यवस्थित मळून घेऊया. हे पहा, असं घट्टसर मळून घ्यायचं थोडंसं. आपलं पीठ मळून रेडी झाले कणिक. आता एक चाळणी घेऊया, त्याला तेल लावून मग ह्याचे छोटे छोटे असे फळं करून मग त्याच्यावरती ठेवायचं. आपण उकडून घ्यायचं आपल्याला ते. मी तेल लावून घेतलं याला. आता ह्याचे आपण असे गोल गोल फळं करून घ्यायचे. असे सगळे अशा प्रकारे बनवून घेऊया आपण. हे पहा, मी सगळे अशा प्रकारे करून घेतली. आता पाणी पण उकळायला ठेवलंय मी. आता ह्याला आपण वाफवून घेणार आहे. आता ह्याला आपण वाफवून घ्यायचं शिजवून व्यवस्थित. आता 8 ते 10 मिनिटं झालेत. मी याला शिजवून घेतले, वाफेवर वाफवून घेतले. आता हे झालं व्यवस्थित. आता याला आपण काढून घेऊया. शिजलेत व्यवस्थित. आता हे ही पहा, आपली हेल्दी मेथीदाणा रेसिपी लाल ठेच्यासोबत एकदम मस्त लागते. वेट लॉससाठी पण एकदम छान आहे. एकदम हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता. हा लाल ठेचा आहे. लाल ठेच्यासोबत